स्वच्छता, सेवाभाव, आदर व उत्तम शिस्तबद्ध नियोजनाचे अप्रतिम उदाहरण म्हणजे शेगावचं श्री गजानन महाराजांचं देवस्थान. येथे आपल्या गजानन महाराजांनी समाधी घेतली होती. इतकंच नाही तर विदर्भाची पंढरी म्हणून देखील या ठिकाणाची ओळख आहे. तिथं गजानन महाराजांना मुसाने मारलेलो आणि अवलिया टाईप होते थोडेफार. कालांतराने शेगाव झालं. ते गजानन महाराज प्रकट झाले होते. जे आजचं मूळ मंदिर आहे पहिलेचं राम मंदिर आहे. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला श्री शेगावच्या गजानन महाराजांच्या मंदिराचे दर्शन व इतर माहिती, मंदिरातील महाप्रसादाचा टायमिंग व खाण्याचे इतर सोयी, शेगावमधील भक्तनिवास, मुख्य मंदिराचे दर्शन घेऊन झाल्यावर तुम्ही कुठे कुठे फिरू शकता, या सर्वच गोष्टींची माहिती मी तुम्हाला देणार आहे. इतकंच नाही बरं का मित्रांनो, तुम्ही जर व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहिला तर एक अशी टिप देखील तुम्हाला भेटणार आहे जी ह्या प्रवासात खूप उपयोगी ठरणार आहे, कारण आम्हालाही कोणी नव्हती दिली. चला मग सुरू करूया. शिवराय मंडळी, मी मयुरेश केणी आणि स्वागत आहे तुमचं समयूर ट्रॅव्हल आपल्या ह्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती. लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेलं गजानन महाराजांच्या समाधी मंदिरात मायेने वाढला जाणारा महाप्रसाद ते खमंग व उत्कृष्ट अशा शेगावच्या कचोरीपर्यंत, इथल्या प्रत्येक गोष्टीत भक्तिभाव, समाधान व आत्मशांती भेटते. येथे तुम्ही कसे याल? शेगाव रेल्वे स्टेशनला येणारी कोणतेही ट्रेन पकडून तुम्ही सहजच शेगावला येऊ शकता. स्टेशनच्या बाहेर आल्यावर श्री गजानन महाराज मंदिर व भक्तनिवासात जाण्यासाठी मोफत बस सेवा उपलब्ध आहेत. पण आमच्या नशिबात ती नव्हती. ह्या देवस्थानचे अजून एक विशेष गोष्ट म्हणजे दररोज पहाटे 5 वाजल्यापासून भक्तांच्या उपलब्धतेनुसार दर अर्ध्या 1 तासाने ही अगदी मोफत बस सेवा उपलब्ध असते. स्टेशनच्या बाहेर आल्यावर ह्या फ्री बसने तुम्ही आधी कोणत्याही भक्तनिवासात जावा. तर शेगावला जायचा प्लॅन करतात. अच्छा, फॅमिलीला देखील घेऊन जायचं, बायको, पोरं आणि सासू सासरे आणि आई वडील देखील, काही हरकत नाही. हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप सोयीस्कर होणार, पण तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. क्या बोला? 500 रुपयामध्ये तुम्हाला जर सगळे ठिकाणं फिरायचे असतील तर ह्या व्हिडिओमध्ये ती आम्ही टिप दिलेली आहे की तुम्ही कसे 500 रुपयामध्ये फिरू शकता. काही दिवस आहेत, त्या ठराविक दिवसांमध्ये तुम्ही याचा विचार करत असाल ना, तर मग तुम्हाला खूप हॅक्टिक होईल, कारण की त्या दिवसात तुम्ही आला तर एवढी गर्दी भेटणार आहे तुम्हाला की तुम्ही वैतागाल की बाबा आम्ही ह्या टायमाला चुकीच्या टायमाला. तर मग हा व्हिडिओ पहा, जेणेकरून तुम्हाला वेळ आणि टाइम जो काय असेल तो आम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. शेगावमध्ये श्री गजानन महाराज संस्थातर्फे हे मंदिराच्या सर्वात जवळ असलेले भक्तनिवास संकुल आहे. बसचे पहिले हॉल्ट येथेच आहे. दुसरे, मंदिरापासून 2 किलोमीटरच्या अंतरावर असलेले हे 20वा भक्तनिवास आहे. आणि जर तुमचा फ्रेंड्स ग्रुप असेल तर फक्त 70 रुपयामध्ये तुम्ही येथे डॉर्मेटरी हॉलमध्ये देखील राहू शकता. तिसरे, आनंद विहार भक्तनिवास, जे सर्वात सुंदर, स्वच्छ व शांत वातावरणात असणारे हे भक्तनिवास भक्तांच्या सोयीसाठी बांधलेले आहेत. येथे तुम्हाला फक्त 300 ते 900 रुपयामध्ये नॉन एसी, कूलर, एसी रूम्स मिळतील. फक्त आधार कार्ड किंवा पॅन कार्ड किंवा कोणतेही गव्हर्नमेंट डॉक्युमेंट रूम बुकिंगसाठी गरजेचे आहेत. एकच प्रॉब्लेम आहे, तो म्हणजे ह्यापैकी कोणत्याही भक्तनिवासात ऑनलाईन बुकिंग होत नाही. तर अवेलेबिलिटीनुसार तुम्हाला रूम उपलब्ध राहतील. नाहीतर काय भाई, आहेत ना आपले प्रायव्हेट हॉटेल्स जिथे तुम्ही आपली बार्गेनिंग स्किल दाखवू शकता, जे आम्हाला देखील करावे लागले. सकाळी 7ला हॉटेलमधून आम्ही दर्शनाला निघालो. भव्य दिव्य प्रवेशद्वारातून आत पाऊल टाकतात सुरू होते विदर्भाची पंढरी असलेलं श्री गजानन महाराज समाधी मंदिराची अद्भुत सफर. इथल्या कणाकणात शिस्त, स्वच्छता व भक्तिमय वातावरण आहे. आत प्रवेश करतात सर्वप्रथम चप्पल स्टँडकडे जावे लागते. हा जो भला मोठा एरिया तुम्ही आता बघत आहात तो केवळ चप्पल ठेवण्यासाठी बांधण्यात आला आहे. फक्त चप्पल स्टँडसाठी एवढी प्रशस्त सुविधा येते आहे, यावरूनच तुम्ही अंदाजा लावू शकता की बाकी सोयी सुविधांची दर्जागिरी टॉप क्लास असेल. ते मंदिराकडे जाताना डाव्या बाजूला दर्शन घेऊन बाहेर येणाऱ्यांचा मार्ग दिसतो. ज्यांना चालायला जमत नसेल व अपंगांसाठी व्हीलचेअर्स, रॅम्पची सोय देखील मंदिराने उपलब्ध केलेली आहे. श्रींच्या समाधी दर्शनासाठी किती वेळ लागेल याचे फलक जागोजागी लावण्यात आले आहे. दर्शनाच्या मार्गामध्ये पिण्यासाठी पाणी, फॅन्स, प्रसाधनगृह अशा सर्व काही सुविधा उपलब्ध आहेत. जवळपास 15 मिनिटं रांगेत चालल्यावरती फायनली श्री गजानन महाराज समाधी मंदिराचे सुंदर दृश्य दिसू लागले. समाधी समोर नतमस्तक होऊन मी ह्या मंदिर परिसरातच असलेल्या श्री राम मंदिरात आलो व दर्शन घेऊन येथे काही वेळ बसून निवांत देवाचे नामस्मरण देखील केले. नंतर बाहेर येऊन मंदिर परिसरात फिरलो व येथील स्वच्छता पाहून मन अगदी तृप्त झाले. मित्रांनो, आता वाजले होते सकाळचे 8:30 व मुख्य मंदिराचे दर्शन घेऊन आम्ही बाहेरच्या दिशेने वाटचाल धरली. तितक्यातच मंदिराबाहेर आम्हाला एका रिक्षावाल्याने हाक मारून शेगाव टूर करणार का असे विचारले. त्यांच्यासोबत थोडं बार्गेन करून श्री गजानन महाराजांबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यास शेगाव एक्सप्लोर करायला आम्ही मार्गस्थ झालो. आता आम्ही जाणार आहोत श्री गजानन महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले 5 ठिकाणं पाहायला. या ठिकाणांना गजानन महाराजांचे 5 धाम असे देखील ओळखले जातात. आपण आलेलो आहोत कृष्णाजींचा मळा. दादा हे कृष्णाजींच्या मळ्याबद्दल सांगणार आहेत थोडक्यामध्ये. माऊली हा कृष्णाजी पाटलांचा मळा आहे. इथं गजानन महाराजांनी ब्रह्मगिरी गोसाव्यांचं गर्भहरण केलेलं ठिकाण. जडत्या पलंगावर अग्निग्रहण करून महाराजांनी ब्रह्मगिरी गोसाव्यांचं गर्भहरण केलेलं ठिकाण म्हणजे कृष्णाजी पाटलांचा मळा.
इथं यज्ञाचा प्रोग्राम होता. यज्ञामध्ये बसलेले होते पलंगावरती आणि ब्रह्मगिरी गोसाई यज्ञ करणार होते. पूर्वी यज्ञामध्ये मंत्रोच्चार करून अग्नीला प्रज्वलित करणार होते, असं ब्रह्मगिरी गोसावी पराक्रम दाखवणार होते. आणि ती विशेष म्हणजे या वेदामध्ये प्राणघात होती, पण त्यांचं वेद हे ज्ञान पूर्ण व्यर्थ आहे असं गजानन महाराजांना दिसलं. तर महाराजांनी त्यांना म्हटलं की मी जिथं बसलेलो तिथं येऊन बसा, मी अग्नीला प्रज्वलित करतो. पण ब्रह्मगिरी गोसाईंनी अपशब्द वापरले महाराजांना, कारण महाराज हे दिगंबर रूपामध्ये बसलेले होते आणि अवलिया टाईप होते थोडेफार. महाराजांनी त्यांना म्हटलं की मी जिथं बसलं तिथं अग्नी प्रज्वलित करतो. अग्नी पूर्णतः प्रज्वलित झाली, पलंग पूर्णतः जळून गेला. ब्रह्मगिरी गोसाई हे पाहूनच त्यांचं ज्ञान हे व्यर्थ आहे म्हणून शरण गेले. ते ठिकाण म्हणजे कृष्णाजी पाटलांचा मळा. असं ऑटो आपल्याला इथे सोडते आणि इथे आतमध्ये आल्यावरती इथे आपल्याला चप्पल काढायची आणि इथून आतमध्ये असं एंटर करायचं आहे. आतमध्ये एंटर केल्यावरती राईट साईडला देखील काही पादुका दिसत आहेत, पण माझ्या मते पहिले तिथे पाय पडून असं फिरून असं यायचं आहे आपल्याला. या मळ्यामध्ये एक सुंदर मंदिर आहे. मंदिरात श्री गजानन महाराज व शिवलिंगाचे दर्शन आपल्याला घडते. कृष्णाजी पाटलांच्या ह्याच मळ्यामध्ये श्री गजानन महाराजांनी चमत्कार दाखवलेले, त्याच प्रसंगाचे गजानन विजय ग्रंथात केलेले वर्णन या ठिकाणी लिहिलेले आहे व या चित्राद्वारे तो प्रसंग येथे मांडण्यात आला आहे. हे समाधी मंदिरापासून खूपच जवळ असलेले ठिकाण आहे. येथे तुम्ही चालत देखील येऊ शकता. आता आपण आलो आहे महादेव मंदिरात. अतिपुरातन शेगावचे हे शिव मंदिर. श्री गजानन महाराज ह्या मंदिरात बसून ध्यानधारणा करत असत. या मंदिरात आपल्याला या पुरातन शिवलिंगाचे दर्शन घडते. भगवान विष्णूंची सुंदर मूर्ती या मंदिरात आहे. तसेच श्री गजानन महाराजांची सुंदर प्रतिमा या ठिकाणी आहे. गजानन महाराज समाधी मंदिरापासून फक्त 2 किलोमीटरच्या अंतरात हे मंदिर आहे. या ठिकाणी देखील तुम्ही चालत देऊ शकता. इथं गजानन महाराजांनी टाकडीकर महाराजांचा घोडा शांत केला होता. गोविंद टाकडीकर जे कीर्तनकार होते. या मंदिरावरून गावचं नाव ठेवलं होतं शिवगाव. पूर्वी यावरूनच या गावचं नाव शिवगाव होतं. कालांतराने शेगाव झालं. इथंच महाराज समाधीला पण बसलेले होते. मूळ समाधीच तर बसण्यासाठी इथं बसले. समाधी करण्यात आली राम मंदिरामध्ये. जे आजचं मूळ मंदिर आहे हे पहिलेचं राम मंदिर आहे. ओके, धन्यवाद. हो. आता आपण आलो आहोत श्री क्षेत्र नागझरी येथे. पण ह्यापुढे आपण महाराजांचे प्रकट स्थळ देखील पाहणार आहोत व एकाच ठिकाणी 12 ज्योतिर्लिंगांचे दर्शन. श्री क्षेत्र नागझरी या गावामध्ये संत गजानन महाराजांचे गुरु संत गोमाजी महाराजांचे मंदिर आहे. तसेच येथे विठ्ठल रुक्मिणीचे सुद्धा मंदिर आहे. गोमाजी महाराजांचे दर्शन घेण्यासाठी आपल्याला या गुफेमध्ये जावं लागतं आणि याच गुफेमध्ये गोमाजी महाराज तपश्चर्या करत होते आणि येथे त्यांची समाधी सुद्धा आहे. जेव्हा गजानन महाराजांची पालखी शेगाववरून पंढरपूरला जाते तेव्हा त्या पालखीचे मुक्काम याच नागझरी गावामध्ये असतो. तर आता आपण गोमाजी महाराजांच्या समाधीस्थळी आलेलो आहोत. हे होते ते आपल्या गजानन महाराजांचे गुरु होते. तर हे आहे गोमुख कुंड. फक्त स्त्रिया इथे प्रवेश करू शकतात. सायली, या गोमुखातून 12ही महिने पाणी या कुंडामध्ये येत असतं. या सुंदरशा निसर्गरम्य जागेत नागेश्वर, सोमेश्वर, त्र्यंबकेश्वर, विश्वेश्वर व गुप्तेश्वर ही प्राचीन शिवालय देखील आहेत. आता आपण आलो आहे शेगावमधील सिद्धपीठ श्री सिद्ध महालक्ष्मी मंदिरात. गजानन महाराज मंदिरापासून हे सिद्धपीठ 6 किलोमीटर लांब आहे. पण तुम्हाला माहिती आहे की महाराज कुठे प्रकट झाले होते? नाही ना, थांबा सांगतो पुढे. तर या मंदिरात महालक्ष्मीची मनमोहक मूर्तीचे दर्शन आपल्याला घडते. 12 ज्योतिर्लिंगाची सुंदर प्रतिकृती या गुहेमध्ये साकारण्यात आली आहे. गुहेमधील कलरफुल लाइटिंगमुळे ही जागा आणखीनच सुंदर दिसते. आदियोगी महादेव व गजानन महाराजांची सुंदर मूर्ती या ठिकाणी स्थापित करण्यात आली आहे. शेगाव मुख्य मंदिरापासून नागझरी व सिद्धपीठ महालक्ष्मी हे दोन्ही देवस्थाने लांब आहेत. ऑटोवाल्यांसोबत भाव करून किंवा तुमच्या प्रायव्हेट व्हेकलने तुम्ही ह्या ठिकाणांना येऊ शकता. मित्रांनो, आता आपण आलो आहोत त्या जागेवर जिथे गजानन महाराज शेगावमध्ये पहिल्यांदा दिसले होते. गजानन महाराज नेमके आले कुठून होते, त्यांचा जन्म कुठे झाला होता याची कोणाला काहीच कल्पना नव्हती. पण 23 फेब्रुवारी 1878 रोजी ह्याच वडाच्या झाडाखाली महाराज उष्ट्रापत्रावळीवरचे अन्न खाताना दामोदर पंत व बंकटलाल यांना पहिल्यांदा महाराजांचे दर्शन झाले. म्हणूनच हे ठिकाण महाराजांचे प्रकट स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. पत्रावळीवरून आठवलं, प्रसादालयातील महाप्रसादाबद्दल तर सांगितलंच नाही. घाबरू नका, येईल पुढे ते पण. श्री गजानन महाराजांनी उष्ट्रा पात्रावरती शीत भात वेचून खाल्लेलं ठिकाण म्हणजे प्रगतस्थळ. हे मूळ वडाचं झाड. आणि ज्यांच्या घरचा प्रोग्राम होता तो पातूरकरांचा वाडा. हा समोरचा पातूरकरांचा वाडा. हा पातूरकरांचा वाडा. इथून सुरुवात झाली गजानन महाराजांची आणि स्मृती भवन. महाराजांच्या प्रकट स्थळाच्या अगदी जवळच हे बंकट सदन आहे. बंकट सदन म्हणजे श्री बंकटलाल यांचे घर. सुरुवातीचे काही दिवस महाराज याच ठिकाणी वास्तव्यास होते. महाराजांनी त्यांचा बराच वेळ या बंकट सदनात व्यतीत केला होता. या ठिकाणी तुम्हाला महाराजांची गादी, त्यांच्या पादुका, बंकटलाल यांचा आसनस्थ पुतळा आणि त्यांच्या व्यवसायाशी निगडीत असलेले वास्तूंची प्रतिकृती पाहायला मिळते.
मित्रांनो, हे बंकट सदन महाराजांच्या प्रकट स्थळापासून अगदी जवळच आहे. बंकट सदन आणि महाराजांचे प्रकट स्थळ हे दोन्ही ठिकाण महाराजांच्या मुख्य मंदिरापासून फक्त 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. येथे तुम्ही पायी चालत देखील येऊ शकता. 5 ठिकाणं तर झाली, पण तुम्ही खास आहात ना आणि व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्या कारण तुम्हाला 2 ॲड ऑन ठिकाणं फ्रीमध्ये आहेत. त्यातील पहिले म्हणजे श्री मारुती व शीतला माता मंदिर. या ठिकाणी गजानन महाराज त्यावेळी येऊन बसत असे. तिथं गजानन महाराजांना हरिपाटलांच्या भावाने मुसाने मारलेलं होतं. पण मारण्याचं कारण ते सांगतो ना, महाराज इथं बसलेले होते बाजूला साईडला दिगंबर रूपात. त्यांना मुलांना असं वाटलं पहिलवान होते, ते पहिलवानाचा दिमाग थोडा हेच असतो. त्यांना असं वाटलं की बा यांच्यापासून आम्हाला इजा होती ना दुसऱ्या लेडीजला इजा होईल, त्यामुळे त्यांना नकळत मारायला गेले. महाराजांनी म्हटलं की माझ्याकडून इजा होणार नाही, पण तरी तुम्हाला वाटत असेल तर मला मारा, घाव येणार नाही. तर महाराजांना इथे घाव आला नाही. त्यांनी मारल्यानंतर त्यांच्याच हातचा ऊस घेतला, त्याचा रस पिळला आणि त्यांना पिण्यासाठी त्याला शांत केलं आणि त्यांना आशीर्वाद दिला त्या रूपात, असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणजे महाराजांनी इथे चमत्कार तो दाखवला. पण चमत्कार दाखवला. त्यांना घावच नव्हता आला. तर ते आता ऑटोवाले काकाने आपल्याला सांगितलं की ही विहीर होती आधी, पण आता ते पूर्ण बंद केलेलं आहे आणि झाकण असं लावून ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पाण्याचा स्रोत अजून पण आहे. तर ते पाणी ॲज अ बोअरवेल किंवा ॲज अ टाकी म्हणून त्याचा आता सध्या वापर करतात आणि हे तुम्ही पाहू शकत असाल. श्री मारुती व शीतला माता मंदिर. या ठिकाणी गजानन महाराज त्यावेळी येऊन बसत असे. मित्रांनो, आता आपण शेगावच्या सर्वात फेमस आनंदसागर या ठिकाणी आलेलो आहोत. सध्या आनंदसागरमध्ये हे आध्यात्मिक केंद्र सुरू आहे. या आध्यात्मिक केंद्रात थोर संतांच्या मूर्त्या ठेवण्यात आल्या आहेत. त्यानंतर आनंदसागरमध्ये गणेश मंदिर आणि शिव मंदिर हे 2च मंदिरं सध्या दर्शनासाठी खुले ठेवण्यात आले आहेत. बाकी सध्या अजून बरेच काम सुरू आहे. 2026च्या शेवटपर्यंत ते पूर्ण देखील होईल, म्हणूनच आम्ही काय तिथे गेलोच नाही. दुपार झाली होती व पोटात कावळे देखील ओरडू लागले होते, म्हणून मी थेट पुन्हा येऊन पोचलो मुख्य समाधी मंदिराच्या प्रसादालयात येथे जेवण्यासाठी. बरं, तर व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला सांगितलेल्या भक्तनिवासांमध्ये थोडे पैसे देऊन तुम्हाला जेवणाची व नाश्त्याची सोय असते व बरेच पदार्थांचे ऑप्शन देखील तुम्हाला अवेलेबल होऊन जातात. नाश्त्याचे 30 ते 40 व जेवणाची थाली 70 रुपयामध्ये भेटते. नाश्त्याची वेळ सकाळी 8 ते 10 व दुपारी 4 ते 7 आणि जेवणाची सोय सकाळी 11 ते 2 व सायंकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत असते. शेगावमधील गजानन महाराजांचे समाधी मंदिर व गजानन महाराजांचे जे मी या व्हिडिओमध्ये दाखवलेले 5 धाम, आनंदसागर, नागझरी व सिद्धपीठ या सर्वच ठिकाणांना आम्ही एकाच दिवसात भेट दिली होती. तेही फक्त 500 रुपयामध्ये ऑटोवाल्या काकांसोबत बार्गेन करून. हे तुम्ही देखील करू शकतात मित्रांनो. काकांचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये आहेच, पण गॅस टंचाईमुळे दरवाढ होऊ शकते. तर तुमच्यासाठी बेस्ट टिप म्हणजे शेगाव संस्थानाच्या भक्तनिवासामध्ये रूम बुक करून संपूर्ण शेगाव दर्शन टूर एकाच दिवसात तुम्ही करू शकता. पण मी तुम्हाला सजेस्ट करेन की मनाला शांती व रिलॅक्सेशन मिळावं यासाठी निदान 2 दिवस तरी शेगावमध्ये नक्कीच राहा. पण अजून एक अतिमहत्त्वाची टिप म्हणजे सरकारी सुट्टी व विकेंडला येणं येते टाळा, कारण ह्या दिवसांमध्ये खूप गर्दी व वेटिंग कारण भक्तनिवास देखील भेटणे खूप मुश्किल असते, जे आमच्यासोबत देखील झाले. व सकाळी 6 ते 8 मध्ये मुख्य मंदिरापासून शेगाव दर्शन व भटकंतीला सुरुवात करा, जेणेकरून गर्दी देखील तुम्हाला कमी भेटेल सर्व ठिकाणांवरती. तर आता तुम्ही पूर्णपणे तयार आहात शेगावला जाण्यासाठी. अजून देखील काही चुकल्यासारखं वाटत असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या वेबसाईटवर असलेल्या डिटेल ब्लॉग आर्टिकलची लिंक आहे, त्याचा देखील तुम्ही फ्रीमध्ये फायदा उचला. आजच्या व्हिडिओबद्दल जर काही क्वेरीज असतील तर कमेंट करून नक्की विचारा. तसेच व्हिडिओ कसा वाटला हे देखील कमेंट करून जरूर कळवा. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा व तुमच्या फॅमिली व फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि समयू ट्रॅव्हल चॅनलला सबस्क्राईब करायला तर विसरू नका.